नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. आज दिनांक 4/7/2025 सहस्रकुंड रेल्वे स्टेशन इथे आम्ही गेले असता तेथील पिपळ हे वृक्ष कटई झालेले पाहताच क्षणी आम्ही रेल्वे स्टेशनमधील कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी आम्हाला प्रपत्र दाखवले आणि प्रपत्रामध्ये असा उल्लेख होता की या झाडाच्या फांद्यामुळं जो वायर आहे रेल्वे चा करंटचा त्या करंटच्या वायरावर ते फांदे येत असतात किंवा तो फांदा पडत असतो आणि या फांद्यामुळं रेल्वेचं नुकसान होईल किंवा होत आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितले आहे आणि त्यामुळे आम्ही हे झाडाची कटाई केली असं मनोगत व्यक्त केले. परंतु प्रशासनानं रेल्वे प्रशासनानं हेही लक्षात घ्यावे पाहिजेत होता की जो फांदी तोडायची होती ज्या फांदीमुळे रेल्वे खात्याला प्रॉब्लेम किंवा समस्या निर्माण होते नाही असे न करता सर्वच झाडं बुडासकट तुण्यामध्ये नेमकं काय उलगडा आहे काय रहस्य आहे हे पर्यावरण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. पर्यावरण एकीकडे मोदी सरकार किंवा भारत देशाचे पर्यावरण मंत्री किंवा वनमंत्री यांनी झाडे लावा झाडे जगवा जो कोणी झाडं तोडेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर दंड लावण्यात येईल. परंतु सहस्रकुंड रेल्वे स्टेशनमध्ये अशा प्रकारे झाडं रेल्वे अधिकाऱ्यांनी जे की जितकं तोडायचे पाहिजेत होते तितकं न तोडता अतिशय जास्त प्रमाणात कटाई केलेले दिसून आलेली आहे आणि त्यामुळे जे की हे झाडं लोकांना उन्हाळ्यामध्ये सावली देण्याचं कार्य करतात, ऑक्सिजन देण्याचं कार्य करतात यांचा फायदा लोकांना ये जा करता वेळेस पुष्कळचा फायदा होत होता. परंतु आता या वृक्षाचा फायदा जनतेला होत नाही. त्यामुळे जनतेनं असे रोष उत्पन्न केली आहे की ज्या अधिकाऱ्यांनी या झाडा तोडण्यासाठी संमती दिली परमिशन दिली त्या अधिकाऱ्यावर पर्यावरण विभागाने ताबडतोब कारवाई करावे आणि जे झाड तोडले त्याच्यामध्ये जे दंड आहे सरकारनं लावलेला तो दंड कशा स्वरूपात वसुली करता येईल असे वनप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी भावना व्यक्त केली आहे. आणि हे झाडं तोडल्याच्यानंतर जशाला तसे वस पडून असल्यामुळे येथे सरपटणारे प्राणीही लोकांना दिसत आहे लोकांना आढळत आहे. त्यामुळे लोकांना ये जा करणाऱ्या किंवा कोणता प्राणी साप म्हणा विचू म्हणा चावेल यांची ही भीती रेल्वे प्रवाशांमध्ये गुजत आहे किंवा पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर पर्यावरण अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सहस्रकुंड इथे येऊन ताबडतोब कारवाईची करावी जेणेकरून खरोखरच असे झाडे तोडणाऱ्या लोकांनी यानंतर असे कार्य करणार नाही. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा सबस्क्राईब करा. जय भीम वंदे मातरम. जय हिंद. धन्यवाद.